नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नेवासा तालुक्यातील सोनईत गजबजलेल्या शिवाजी चौकात दिनांक 27च्या रात्री 8:30 वाजण्याच्या दरम्यान एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सोनईमध्ये दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढत असून पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. याआधी सुद्धा गंभीर गुन्ह्याची नोंद असून याला कुठेतरी आवर घालावा अशी मागणी केली जात आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाले आहे. दिनांक 27 रोजी फिर्यादी अक्षय बाबासाहेब शेटे, वय वर्ष 27, हे नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी रस्त्यावर एका महिलेला अपघात झाला होता. संबंधित व्यक्तीला यामध्ये तुझी चूक आहे, तू त्याची माफी माग असे म्हटल्याचा राग आरोपीला आल्याने तो इथून निघून जा, नाही तर तुझ्याकडे बघतो असा दम दिला. त्यानंतर रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान शेटे हे त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकीवर आपल्या मित्रांसोबत बसलेले होते. अशातच त्या ठिकाणी आरोपी संजय उर्फ गोंड्या, नितीन वैरागर, सौरभ उर्फ शेंग्या, अशोक गजभिव, अमोल सापते व अनोळखी इसम सर्व राहणार सोनई हे दुचाकीवरून हातात कोयता घेऊन आले. शिवीगाळ करत तू आरजी कंपनीला नडला आहे, तुला आता सोडत नसतो असे म्हणत कोयत्याने हातावर खांद्यावर वार करत जखमी केले. अशा अवस्थेत फिर्यादी हे त्या ठिकाणाहून जात असताना शिवीगाळ करत तुला आता जिवंत सोडत नसतो असा दम दिला असल्याचे दिनांक 28 रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उप अधीक्षक सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी तसेच पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 164/2025 BNS चे कलम 109(1), 352, 351, 2, 3, 35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे हे करत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश बेलेकर, सोनई, तालुका नेवासा. राहणार शेटे गल्ली. विमानातून गावामध्ये येत होतो. त्यावेळेस एका मित्राच्या आईचा ॲक्सिडेंट झालेला होता. तर मी तिथं थांबलो असता तर हे पोरांनी ड्रिंक वगैरे केलेली होती, ज्यांनी उडवलं ते. तर मग मी त्यांना म्हणलो काय असेल ते माफी मागा म्हणून. तर ते म्हणून तू इथून निघ म्हणून, नाही तुझ्याकडे बघतो असं तसं. तर मग मी तिथं ते कानामाग टाकलं, म्हणलो जाऊ द्या. मी तिथून निघून गेलो. पुढं आलो तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसलेलो होतो. बड्डे होता म्हणून तिथं थांबलो. बड्डे होता म्हणून माझा. मला मित्रांनी फोन करून बोलून घेतलं. रात्री साधारण किती वाजता तुला ही मारहाण केली? 8:30 वाजता. तर मग तिथं थांबलो. तर मग 2 जण गाडीवर आले माझ्यापाशी. मला म्हणे का रे, म्हणे तो लई शहाणा झाला का, असं तसं शिवीगाळ केली मला. आणि मग मी थोडं बेसावत होतो तर त्यांनी डायरेक्ट कोयत्याने मला मारायला केली. हां बोल ना. हे मारहाण केली हे इथं मारहाण केली. इथं कोयत्याने मारले. इथं पण कोयत्याने. हे कोयत्याचं गाव ते माझ्या डोक्यात मारत होते. तर मग मी हातमध्ये घातला तर तो हातावर लागला. त्यांचा डायरेक्ट ते जे मारण्याचाच प्रयत्न होता त्यांचा. एकूण ते किती जण आले होते? एकूण ते जवळ 4 ते 5 जण होते. 4 जण होते. पण 2 जण माझ्यापाशी आले आणि बाकीचे साईडला होते, गाडीवर थांबलेले होते. आणि नंतर मग ते म्हणत होते याला ठोकायचं, याला मारायचं. मी ज्यावेळेस पळलो ना तर ते डायरेक्ट बोलत होते की याला मारूनच टाकायचं, याचा काही ठेवायचंच नाही, याचा आस्ते चूक मिटून टाकायचं, त्याला गोळ्याच घाला, हे करा. मग नंतर त्यानंतर मी माझ्या मित्रांना बोलून घेतलं आणि त्यांनी मला नगर येथे खाजगी हॉस्पिटलला ॲडमिट केलं. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.